सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही, पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होतो. नियम सोपा असतो, तो अंमलात आणणं कठीण असतं. सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी लोकांचं मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकतं. याचं दशावतारातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे संतोष रेडकर. आपल्या अभिनयाच्या जोरावर धडकी भरवणारी खलनायकी भूमिका साकारणाऱ्या, अनोख्या पद्धतीनं दशावतारात वेगळेपण जपणाऱ्या सावंतवाडी तालुक्याच्या आरोस गावच्या सुपुत्रास आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. प्रहार डिजिटलच्या अंतरंग दशावताराचे या मुलाखत सत्रात मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्र हो, कोकणचा श्वास आणि ध्वास म्हणून दशावतार लोककलेकडे बघितलं जातं. आज आपण अशाच एका लोककलावंतांना भेटणार आहोत, ज्यांचा प्रवास खूपच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीकडे चाललेला आहे. आरोस गावचे सावंतवाडी तालुक्याचे सुपुत्र संतोषजी रेडकर काका आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. कोकणातल्या लोककलेकडे बघत असताना, ज्यांनी खलनायक साकारत असताना त्याने एका चित्रपटामध्ये सुद्धा आपली उत्तम अदाकारी दाखवलेली होती आणि कासव या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट म्हणून दर्जा मिळालाच, पण त्याशिवाय सुवर्णकमळ विजेता चित्रपट म्हणून सुद्धा त्याला नामांकन मिळालं. आणि यामध्ये काकांनी घरगडी बाबल्या नावाची व्यक्तिरेखा साकारलेली होती. याबद्दल आपलं अभिनंदन. आणि दशावताराचा प्रवास जाणून घेण्याच्या अगोदरच मी थोडंसं या कलाकारांबद्दल या ठिकाणी सांगणं पसंत करेल. मित्र हो, संघर्ष हे कुणाला टळलेले नाहीत. वयाच्या 1 वर्षा जेव्हा काकांचं 1 वर्ष वय होतं, तेव्हा सगळ्यात मोठा काकांना अपघात झाला, तो म्हणजे त्यांचे वडील त्यांना देवाज्ञा झाली. वयाच्या 5व्या वर्षी घरातील संस्काराचं केंद्रबिंदू असणाऱ्या आजी त्यांना सोडून गेल्या आणि वयाच्या 9व्या वर्षी त्यांच्या मातेनं त्यांच्यापासून कायमचीच रजा घेतली, म्हणजे त्यासुद्धा देवाला प्रिय झाल्यात. अशी 3 संकटं 10 वर्ष पूर्ण होईपर्यंत या माणसानं अनुभवलीत. नवे तर त्यातून मार्ग काढत उत्तम कलावंत म्हणून त्यांचा प्रवास आज विलक्षण आहे. अशाच प्रवासाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मी काका तुम्हाला पहिला प्रश्न विचारेन की इतकी मोठी संकटं आल्यानंतर तुम्ही त्यातून उभे कसे झालात? माणूस उभा राहतो परिस्थितीनुसार. मी तेच केलं. कारण मी विचार केला की आई वडील भाऊ बहीण ही नाती असतात फक्त, पण ज्यावेळी माणसाला कळू लागतं त्या दिवसापासून तो स्वतःच्या पायावर उभा राहतो. आई वडील किती दिवस सांभाळतात, जोपर्यंत त्याचं शिक्षण होत नाही तोपर्यंत. शिक्षण झाल्यानंतर सोडून देतात. पण एक पाखर असते, जी माया असते, ती आईची असते, वडिलांचं प्रेम असतं. याच्यात माणूस भक्कमपणे उभा राहतो. मग मी विचार केला की मला कुणीच नाही, मग आपण काय करावं? मग समाज माझा आहे, गावातले लोक माझी आहेत, या दृष्टीनं विचार करून मी उभा राहिलो. आणि दुसरी गोष्ट कशी असते, ज्या समाजात आपण राहतो ना, त्या समाजात आजूबाजूचे जे लोक असतात, जी मंडळी असते, शेजारी असतात, आपला गाव असतो, तो जर गाव आपल्याला सांभाळत असेल किंवा योग्य संस्कार त्यांच्याकडून घडत असतील तर नक्कीच माणूस सावरू शकतो. आणि कुठंतरी त्या परमेश्वराच्या कृपेनं आमच्या रक्तात कला होती आणि त्या कलेमुळं आणि गणपतीच्या आशीर्वादाने, माझ्या ग्रामदेवता कुलदेवतेच्या आशीर्वादाने मी हा प्रवास करू शकलो असं मला वाटतंय. म्हणजे खरं तर तुम्ही 9 वर्षापर्यंत त्या सगळ्यांना पारखे झालेला होतात. मग त्यानंतरचा प्रवास तुमचा तो नेमका कसा झाला?
काय झालं माहिती आहे का, ज्यावेळी माझी आई गेली त्यावेळी मी पोरकाच झालो, म्हणजे आधार कुणाचाच नव्हता. पण माझे मामा माझ्याकडे येऊन राहिले. मामा येऊन राहिल्यानंतर प्रश्न काय झाला की शिक्षणाचा. मग विचार मी केला शिक्षण हे घ्यायलाच हवं. तरीसुद्धा बालमन, कारण वय माझं त्यावेळी होतं 10 वर्ष. 9व्या वर्षी हे सगळं संपलं. 10 वर्ष म्हणजे 2 वर्ष मी नंतर घरी राहिलो, 10 आणि 11. आणि 11व्या वर्षी मी घरातून बाहेर पडलो. आणि तो 11 वर्षाचा झाल्यापासून मी 17 वर्षाचा होईपर्यंत गोव्याला राहिलो. आणि त्या प्रवासात म्हणजे मी कधी गणपती असला, होळी असली की मी घरी येत होतो. आता माझं घर आहे, जमीन जुमला आहे, शेतीवाडी आहे, ते सगळं त्यावेळी मामाने सांभाळलेलं. म्हणून हे मला सगळं शक्य झालं, कारण त्यांचेही उपकार आहेत. कारण परमेश्वर कुठल्या रूपानं केव्हा माणसाला सावरील हे सांगता येत नाही. आणि नेमकं तेच झालं. आणि ह्या प्रवासात मी एक लक्षात घेतलं की बाबा समजा मी आज वाईट मार्गाला गेलो. एक थोडक्यात सांगतो म्हणजे दारू प्यायची असली. मी बघत होतो त्यावेळी, कारण मी गोव्यात असल्याकारणाने गोव्याला दारू चालतेच ना. मग पडलेला माणूस त्याच्यावर लोक लाथाबुक्क्या मारतात, थुंकतात आणि जातात. मग ती दारू वाईट आहे. समजा मी पडलो तर मला घरी नेणारं कुणी नाही. मग आपण त्या गोष्टीला कशाला जायचं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहिलो. आणि मला तिथे म्हणजे जिथे मी कामाला होतो गोव्याला, डिचोली, दत्तानाम लाड ही व्यक्ती, त्या व्यक्तीकडे मी कामाला होतो. पाव बेकरीवर काम करत होतो मी, म्हणजे पत्रे पुसणं, पीठ मळणं, अशा कामात होतो. पण तिथे माझ्यावर संस्कार चांगले झाले. 2-4 वर्ष ते लाड म्हणजे वाणी समाजाची माणसं ती, त्यांनी मला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं. म्हणजे आणि दुसरी गोष्ट, आपण भलं तर जग भलं. आणि त्या माणसाने आणि त्यांच्या परिवाराने मला असं सांभाळत पुन्हा माझ्या घरी आणलं. आणि तेव्हा मला कळलं की बाबा रे, आपला प्रवास सुखमय आहे. आई, मगाशी म्हटलं तसं, आई, वडील, भाऊ, बहीण हे तात्पुरते असतात. पण आपण भक्कमपणे उभं राहिल्यानंतर आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं मी काहीतरी करणार, मला काहीतरी करायचं आहे. आणि म्हणून माझी ही पावलं उचलत गेली आणि मला नशिबानं आणि देवानं साथ दिली. एवढंच आहे, बाकी मोठं त्याच्यात काही नाही. म्हणजे परिस्थिती रडवते तशी परिस्थिती सुद्धा घडवते. मी बालपणी खूप रडलो. मला म्हणजे वेळोवेळी आठवण व्हायची आईची, बाबांची, लहान असताना. पण नंतर ते जाणवू लागलं ना की बाबा हे क्षणिक आहे, याच्यात तथ्य काय नाही. आपण स्वतंत्र आहोत, आपण एकटे आहोत. मग आपल्याला आता मागं पाहून चालायचं नाही, आपल्याला पुढं पावलं टाकायला पाहिजेत. मग आता ती पावलं टाकताना कशी टाकायची, मग जपून टाकली पाहिजे. कदाचित ते चिखलात पडू नये, तो चिखल आपल्यावर उडू नये, समोरची माणसं दुखावली जाऊ नयेत. आता थोडक्यात सांगतो तुम्हाला की एवढं सगळं माझ्या जीवनात घडलं वयाच्या 9व्या वर्षी. आणि 17व्या वर्षापर्यंत मला आधार कोणी दिला नाही. मामा माझ्या घरी राहिला. आप्त इष्ट जे होते ना, त्यावेळीसुद्धा मला कोणी विचारलं नाही का बाबा तू कसा आहेस, काय करतो आहेस, कुठं आहेस, हे कोणी चौकशी केली नाही. पण सर, महत्त्वाचा जो पैलू आहे तो मित्र. मला घडविलं माझ्या मित्रांनी. कारण माझा जो मित्रपरिवार तो एवढा सुंदर होता ना की माझ्याकडे शब्दच नाही त्यांचं वर्णन करायला. आमचा जो गाव आहे आरोस, या आरोसमध्ये एक गिरोबावाडी आहे, त्याच वाडीत मी राहतो. तिथं माझे मित्र म्हणजे सगळ्या गोष्टीला सपोर्ट करायचे. सगळ्या नाटकात काम करताना, रेड कर, तू ही भूमिका कर, तू असं कर, तू तसं कर, अशा गोष्टीतून मित्रांनी मला साथ दिली. त्यानंतर प्रश्न आला माझ्या घराचा. घर माझं मोडकं होतं, तोडकं होतं. मग ते काय करा, मग ते मित्रांनी मला सहकार्य केलं. मी तुम्हाला खरं सांगतो, फक्त 1,500 रुपयात मी माझं घर उभं केलं. मग सगळं हे मित्रांनी केलं. मित्रांनी मला एवढी आतापर्यंत साथ दिली. मग म्हणून म्हणतो सगळ्यात श्रेष्ठ हे मित्रप्रेम आहे. खरंच खूप आपण सुंदर मित्रांबद्दल बोलला. अगदी कृष्ण आणि सुदाम्याचं नातं सुद्धा खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं. आणि या अनुषंगाने सुद्धा आपल्याला सांगू शकतो की आपण कोणाच्या पोटात जन्माला यावं, कोणाच्या जातीत जन्माला यावं, कोणाच्या धर्मात जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं. किंबहुना आपण भावी आयुष्याचा जोडीदार कोण निवडावा हे सुद्धा आई वडील निवडतात. पण आपला मित्र कोण असावा ते मात्र आपण निवडतो. आणि त्यामुळे आपण मित्रांची जी मित्रांनी आपल्याला सांभाळून घेतलं की आपण जी मित्रांची निवड केली आणि त्यातून आपण घडलं असं म्हणतात. याबद्दल पुढे मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की दशावताराबद्दलचा प्रवास करत असताना आपण गडी पासून सुरुवात केली. नेमका गडी हे नेमकं काय आहे? मला आधी हा विषयच आवडत नाही. म्हणजे गडी हा विषय आवडत नाही याचं कारण काय माहिती आहे, तोच प्रमुख आहे. दशावतारातला
गडी ज्याला आपण हेल्पर म्हणतो, हां. सहाय्यक म्हणतो, तोच प्रमुख आहे. आता नायक, खलनायक, नायिका, इतर अष्टपैलू कलाकार हे सगळे महत्त्वाचे आहेतच, ते आहेतच, ते हवेत. पण गडी हा लोकांच्या निदर्शनाला येत नाही. गड्याला कोण पाहत नाही. गडी हा कायम पडद्याच्या मागचा कलाकार असतो. तो पडद्याच्या पुढं कधी येत नाही. पण तो पैलू महत्त्वाचा आहे. मी त्यावेळी गडी म्हणून राहिलो म्हणून सांगतो नाही. मी अनुभव घेतला, अनुभवातून शिकलो. कारण जेव्हा मी गावात नाटकं करू लागलो, आमच्या गावात मंडळ, गिरोबा मंडळ म्हणून आमच्या गावातलंच मंडळ होतं आणि तिथे नाटकं व्हायची, सामाजिक, ऐतिहासिक अशी नाटकं व्हायची. मला आवड होती मुळात. मी गोव्यावरून घरी आल्यानंतर मला आणि काय काम नव्हतं. थोड्या काजूची झाडं आहेत थोडी, ती सांभाळत होतो. आणि माझ्याकडे गावातली माणसं आली, म्हणाली रेडकर एका नाटकामध्ये काम कर. आणि मी नाटकात काम केलं. नाटकात काम केलं ते मलाच आवडलं स्वतः. सामाजिक नाटक होतं ते. आणि तेथून माझा तो प्रवास सुरू झाला. म्हणता म्हणता मी सामाजिक, ऐतिहासिक अशी नाटकं करू लागलो गावात. आणि गावात आमच्या 4-5 नाटकं होत होती. आज या वाडीचं नाटक, पुढच्या महिन्यात दुसऱ्या वाडीचं नाटक, प्रत्येक वाडीवर मला मग काम मिळू लागलं. आणि लोकांनी मला प्रोत्साहन दिलं. कारण आणि आई वडील म्हणा, भाऊ बहीण, मला प्रोत्साहन देणारी कोणच नव्हती ना, एकटाच होतो. मला वाटतं असा कलाकार मीच असेल की प्रोत्साहन देणारा घरातला कोणी नव्हता. मी एकटाच होतो. पण माझे मित्र म्हणायचे, अरे सुंदर काम करतोस तू, कुठल्या तरी व्यावसायिक नाटकामध्ये जा, कुठला तरी चित्रपट बघ. मला कोण नेतो आहे, कारण माझी ओळख नाही, माझी तेवढी उंची नव्हती, म्हणजे परिस्थिती नव्हती. मग मला कोण नेणार. मग मी असा विचार केला की कला कुठली आहे दुसरी, या क्षेत्रातून मला त्या क्षेत्रात जायचं आहे आणि तीसुद्धा कलाकार म्हणून जगायचं आहे. मग मला आपसूक आठवलं, कारण दशावतार म्हटल्यानंतर तो श्वास आहे आपल्या कोकणचा. त्यावेळी मी दशावतार पण पाहत नव्हतो, थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर. मग मला जाणवलं की दशावतारातून आपण सुरुवात करायची. मला वाटलेलं त्यावेळी की सोपं आहे, दशावतार म्हणजे काय, मेकअप केला, गेलं, रंगमंचावर राहिला, सोपं वाटलं मला ते. म्हणून आमच्या गावात जे मला गुरुस्थानी आहेत, भिकाजी दाभोलकर, ती व्यक्ती मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळामध्ये काम करत होती. आता अनेक कलाकार झालेत आमच्या गावात, पण त्यावेळी ती एकच व्यक्ती होती तिथे. मग मी त्यांच्याकडे गेलो. मला तिथं ओळखत नव्हते. तर म्हटलं मी नाटकं वगैरे काम करतो. ते म्हणाले, नाही बाबा, असं सामाजिक ऐतिहासिक नाटकं करून तुम्हाला दशावतारमध्ये कोण घेणार. म्हटलं मला शिकायचं आहे. तर म्हणाले विचारतो मालकांना. म्हणजे त्यावेळी मामा मोचेमाडकर ही व्यक्ती, तुम्हाला ऐकून नाव माहिती असेल, हे मातब्बर व्यक्ती. कारण मामा मोचेमाडकर या व्यक्तीला पाहायला लोक येत होते त्यावेळी. तर मामा मोचेमाडकरांना विचारतो मी. त्या दिवशी वाट पाहिली. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की मामाने तुला आणायला सांगितलं आहे. म्हटलं हरकत नाही, येतो मी. मला आनंद झाला, कारण म्हटलं आता मी दशावतारामध्ये काम करणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागे पुढे काय नव्हतं, माझं एक घर होतं, कुलूप करून मार्गस्थ झालो. आणि पहिला प्रवास माझा सुरू झाला दशावतारातला. दशावतारात गेलो. दशावतारात गेलो तर त्यावेळी मला माहिती नाही, म्हणजे गडी असतात ते काय करतात बाबा, ती चहा आणून द्यायची असते, तलवारी नेऊन ठेवायच्या असतात, त्यांचं जेवण बनवायचं असतं, ती भांडी धुवायची असतं. हे मला काहीच माहिती नव्हतं, कारण मी त्या विषयाला कधी गेलोच नव्हतो. दशावतार या माध्यमाकडे मी कधी वळलोच नव्हतो. आता आमच्या गावात 2-3 जत्रा होतात, त्याच्यात मी पार्शेकर दशावतार नाट्य मंडळ हे आवर्जून बघत होतो. म्हणजे मला प्रभाकर पार्शेकर, आदरणीय आमचे तुकाराम गावडे यांची जी लढाई, ती मला खूप आवडायची. आणि त्यावेळी मला काय कळत नव्हतं बाबा, ती दशावतारामध्ये भाषा वापरली जाते, अभिनय केले जातात, हे मला काय माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मला ती लढाई त्यांची आवडायची. म्हणून एवढंच मला दशावतार माहिती. मग मामा मोचेमाडकरकडनं आला निरोप आला की तू ये. मग मी भिकाजी दाभोलकर बरोबर मी रेडीला गेलो. रेडीला त्यांचा नाट्यप्रयोग, तिथून माझी सुरुवात झाली. तर त्यावेळी कसं होतं सर की ओझेवाला म्हणतात ना, त्यावेळी 2-2 बॅगा एका गड्याच्या डोक्यावर असायच्या आणि साठी म्हणून अशी बांधून ठेवायची. त्याच्यावर त्या बॅगा, लहान बॅगा असल्या तर 3 बांधत होते, 2 बांधत होते, असे ते 7-8 बोजे तयार करून ते प्रवास करत होते. मला काय ते माहीत नाही ना. मी म्हणतो अरे हे कशाला बांधतात. तर ते बाकीचे माझे साथीदार होते 7-8 गडी, ते म्हणत अरे बाबा हे आता आपल्याला घेऊन चालायचं आहे हे. आणि ते कलाकार नाही चालणार, कारण रात्रभर ते काम करतात, त्यांना जागरण असतं आणि ते ॲक्टर आहेत ते, मग ते कसे. मला काही माहीत नाही ना. म्हटलं हरकत नाही बाबा ती. आणि त्या दिवशी सर सांगून मला माझा बाप आठवला
ज्यावेळी त्या बॅगा मी घेतल्या ना त्यावेळी परत भिकाजी दाभोलकर माझ्याबरोबर होते. गावातली व्यक्ती असल्यामुळे त्यांना माहिती होतं की ह्या माणसाला काय जमणार नाही. तरी मग त्यांनी मला सपोर्ट दिला आणि माझा प्रवास सुरू झाला. हा म्हणता मी 2 वर्ष हे जेवण बनवणं काय करणं या व्यवहारातून मी चालू लागलो. चालता मला काय हवं होतं नाटकात काम करण्याचं महत्त्वाचं होतं. पण मला भूमिका देत नव्हते कारण मला काही येणार नाही. ते मामा मोचेमाडकर ही धूर्त व्यक्ती, म्हणजे त्यांना कसं होतं, म्हणजे त्यांना असं वाटायचं की नाटकात कलाकार चांगले पाहिजेत, कुणाला तरी घालून ते नाटक खराब करता कामा नये अशी त्यांची भूमिका असायची. मी कायम चहा वगैरे त्या मामांना लाडू आवडायचे रव्याचे ते आणून देत होतो, शेंगदाणे आवडायचे ते आणून देत होतो आणि मी त्याला खुश करण्याचा प्रयत्न करत होतो. पण तो हाडामावसाचा कलाकार, त्याला माहिती होतं नवीन कलाकार दशावतारमध्ये टक धरू शकत नाही. त्याच्यात माझी 1-2 वर्ष गेली आणि दादा कोनसकर म्हणजे दादा राणे कोनसकर हे ज्यावेळी दशावतारामध्ये आले त्याच वेळी माझा प्रवास होता. त्यांचे वडिलांना जेव्हा देवाज्ञा झाली त्यावेळी मी प्रत्यक्ष मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळामध्ये कार्यरत होतो, पण तो गडी म्हणून होतो आणि दादा राणे कोनसकर कलाकार म्हणून होते. तर 1-2 वर्ष झाले, म्हणजे त्यांचं पहिलंच वर्ष होतं. मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळामध्ये त्यांचे वडील ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांचं पहिलंच वर्ष होतं आणि मला ते दुसरं वर्ष होतं. असा तो प्रवास होता. आणि विचार केला की हे जर आपल्याला शिकायचं आहे, हे जर आपल्याला करायचं आहे तर आता पाय मागं घेऊन चालणार नाही, खडतर प्रवास हा करावाच लागेल. आणि सर आता पण माझ्या अंगावर काटा उभा राहतो. कारण काय, तो प्रवास करत असताना आम्ही 7-7, 8-8 मैल म्हणजे 15-15, 20-20 किलोमीटर ते बोजे घेऊन चालत होतो. आता चौकूळ, आंबोली, कुंभवडा हे गाव चालायचे म्हणजे थंडी भरपूर, तरीसुद्धा मी तो प्रवास केला. आणि दुसरं एक महत्त्वाचं काय आहे, मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे की माणसं जोडणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे जो माझा ग्रुप होता त्या ग्रुपला मी सांभाळलो. कारण त्यावेळी कसं होतं, गडी एका बाजूला, कलाकार दुसऱ्या बाजूला, गड्यांचा आणि कलाकारांचा संबंध काही नव्हता. त्यावेळी ज्या हॉटेलमध्ये गडी जात होतं, कलाकार जात होते त्या हॉटेलमध्ये गड्यांना जायचं नाही, कलाकारांनी जेवल्याशिवाय गड्यांना जेवायचं नाही, हे अगोदरचं हे चालू होतं. पण त्या सगळ्या गोष्टीची मला सवयी करून घ्यावी लागली. मला राग येत होता कारण मी असा स्वच्छंदी जगलेला माणूस होतो. बालपणापासून कोणाच्या दर्पणाखाली मी कधी जगलो नाही. मी स्वतंत्र होतो. फक्त मी ऐकून घेतलं ते माझ्या मित्रांचं, बाकी मी कुणाचं कधी काय ऐकून घ्यावं, कशासाठी, मी योग्य आहे ना. मग अयोग्य माणसाला ठेचणं हेच माझं काम आहे. म्हणून पण मला शिकायचं असल्यामुळे मी काही बोलत नव्हतो, अजिबात बोलत नव्हतो. मग काय करायचं, रात्री नाटक सुरू झाल्यानंतर गप्प बसायचं, ते भाषण काय करते आहेत. मग मी एक छोटी डायरी वही ठेवलेली, त्याच्यावर ते लिहून घ्यायचं. तेव्हा दामोदर जोशी, हरिश्चंद्र गावकर, उल्हास नाईक, सूर्यकांत राणे, त्याच्यानंतर विठ्ठल गावकर ही माणसं होती. आणि त्या माणसांनी मला सांभाळून घेतलं. आता विषयाला म्हणून एक उदाहरण देतो, सांगतो तुम्हाला की सुरुवातीच्या काळात मला काही जमत नव्हतं. म्हणजे फक्त 8 दशावतार म्हणजे भट आणि संकासूर हा मी अतिशय उत्कृष्ट, म्हणजे 2 वर्ष झाल्यानंतर मी कार्यरत झालो. मला त्याच मंडळामध्ये कलाकार म्हणून ठरवला. मामा मोचेमाडकर ऑफ झाले, त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर आबा मोचेमाडकर आणि अनिल मोचेमाडकर यांच्या हातात जेव्हा धुरा आली मंडळाची त्यावेळी त्यांनी मला ठरवलं एक कलाकार म्हणून. मग मला सांगितलं की बाबा तू 8 दशावतार करायचा आणि राहिलेल्या भूमिका करायच्या. माझं लक्ष होतं केंद्रित 8 दशावतार, संकासूर आणि भट या विषयावर मी जास्त अभ्यास केलेला. कारण बाकीचा अभ्यास कसा करतात हे मला नंतर कळू लागलं की बाबा ती पुराणाची पुस्तकं वाचावी लागतात, त्याच्यानंतर कोण कुणाचा बाप आहे, कोण आई आहे, कोण ह्याचा अभ्यास त्यावेळी तेवढंसं ज्ञान नव्हतं. म्हणून मी भट कसा करतात, म्हणजे भिकाजी दाभोलकर जे मला गुरुस्थानी आहेत तेच करायचे भट संकासूर, त्यांचा बघून मी शिकलो. आणि सर त्यांनीच मला साथ दिली भट आणि संकासूर याच व्यवहारातून. पण नंतर काय होऊ लागलं, ते काम संपल्यानंतर माझी भूमिका मला ओटवता येत नव्हती. मग दुसरी एखादा ब्रह्मराक्षस असेल आणि ब्रह्मदेव असेल, शंकर असेल, अशा विविध भूमिका करायच्या यायच्या त्यावेळी, पण ते मला जमत नव्हतं. मग काय झालं की मालकाने ठरवलं, अनिल मोचेमाडकरने ठरवलं की संतोष रेडकरला होळीपासून घरी घालवायचं. कारण त्याला मग संकासूर संपतो शिवरात्रीला, मग त्याचं काही काम नाही. मग मला टेन्शन आलं. आता म्हटलं मी समजा आता घरी गेलो तर माझे मित्र मला ठेवणार नाही. कशाला, म्हणजे म्हणतील कशाला गेला दशावताराला, जमत नाही तर
मग मी विचार केला नाही चिकटून राहायचं, मग आता हा मला घालवतोय ना, मग काय, मग मी माझ्या कलाकारांशी बोललो. हे मास्टर दामोदर जोशी, हरिश्चंद्र गावकर, उल्हास नाईक ही माणसं होती त्यावेळी, त्यांच्याशी बोललो. त्यांना म्हटलं की मला आता घरी जावं लागणार आहे. तर का? तर मालक सांगतायत तू जा म्हणून. मग त्या कलाकारांनी एकी केली, सगळ्यांनी ठरविलं की संतोष रेडकर ही व्यक्ती घरी गेली तर आम्ही काम करणार नाही. मोचेमाडला आम्ही गेलेलो, तिथे ते ठरलं. सगळ्या कलाकारांनी अनिल मोचेमाडकरला सांगितलं की बाबा तू जर संतोष रेडकरला घरी पाठवत असशील तर आम्ही काम करणार नाही. मग अनिल मोचेमाडकर म्हणाला ही जबाबदारी तुमची आहे कलाकारांची, मी त्याला ठेवतो नाही असं म्हणत नाही, त्याला काम जमत नाही, ते काम करून घ्यायची जबाबदारी तुमची. मान्य केलं, कलाकारांनी सगळ्यांनी मान्य केलं. मला बाजूला घेतलं आणि मला हरिश्चंद्र गावकर आणि दामोदर जोशीने सांगितलं हे बघ तुझ्यासाठी भल्यासाठी आम्ही सांगितलं आहे मालकांना, तेव्हा तुला आता काम करून शिकायचं आहे. म्हटलं हरकत नाही, आनंद झाला, थांबलो. आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांनी जी माझी खरडपट्टी सुरू केली स्टेजवर, अरे बापरे झग मारलं आणि सांगितलं, म्हटलं गेलो असतो घरी तर बरं झालं असतं. तर हरिश्चंद्र गावकर आता मातब्बर कलाकार, मास्टर दामोदर जोशी तसेच, उल्हास नाईकही तसंच, विठ्ठल गावकरही तसेच. मग त्या कलाकारांनी माझ्यावर प्रहार करून 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 मला एक कलाकार केला. आणि आधी एक असा विषय आहे की त्यावेळी एक व्यक्ती होती, ती म्हणजे सुरेश बरकुटे. ही गरीब घराणा, राहणीमान गरीब, अगदी सामान्य माणूस, म्हणजे 5 रुपयेसुद्धा मिळकत नव्हती, फक्त दशावतार करणं हा त्याचा व्यक्तीचा ध्यास होता. त्या माणसाने मला चांगल्यापैकी सपोर्ट केला. म्हणजे दशावतारा काम कसं करायचं, मेकअप कसं करायचं, कुणी आता तुम्हाला माहिती आहे सांगण्याची गरज नाही कारण तुम्ही अभ्यासकच आहात त्या दशावतार या विषयाचे. बोलताना चढ उतार व्हायचे, प्रश्न यायचे, मग मी नवीन असल्या कारणानं माघार घ्यायचो. मग मला ते सांगायचे की तू ते का बोलला नाहीस, त्याचं उत्तर असं आहे. मग मी मागे आल्यानंतर ते रंगमंचावर जाऊन त्या कलाकाराला धडा शिकवायचे. मग अशातून मला आत्मविश्वास मिळाला आणि माझा हा प्रवास मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळामध्ये पूर्णपणे 9 वर्ष झाला. आणि 10व्या वर्षी दशावतारातल्या मी आजगावकर दशावतार नाट्य मंडळ, रमेश आजगावकर यांच्याकडे ठरलो. म्हणजे खरंच तुम्हाला सांभाळणारे सुद्धा मामा होते आणि दशावतार नाटकामध्ये सुरुवात करणारे सुद्धा मामा होते. बरोबर. म्हणजे खरंच मामाचं खूप चांगलं नातं तुम्ही या अनुषंगाने. सर आईचा भाऊ मामा याचं भाच्याबरोबर असणारं नातं काय असतं हे कळतं त्याच्यातनं. म्हणजे खरंच खूप सुंदर होतं. आणि तुम्ही नाटकं सोडून जात होता असा प्रसंग आल्यानंतर सुद्धा एका मालकाने मोठं मन करून समोरच्या कलाकारांचं ऐकून घेणं आणि एखाद्या कलाकाराला ठेवणं हे सुद्धा खूप ग्रेट आहे. त्यामुळे त्याचबरोबर काय सर की त्या कलाकारांची एकी, आमच्यातील कलाकार जाऊ नये ह्या कलाकाराने एकजूट जी दाखवली ती महत्वाची. ती कलाकारांची एकी सुद्धा खरंच ग्रेट आहे. पण त्याबरोबर त्या मालकाला सुद्धा धन्यवाद दिला पाहिजे. बरोबर आहे. कारण इतर सगळे जर सांगतायत ना थांब म्हणून आपण थांबलं पाहिजे. त्यामुळे ते मालक सुद्धा तितकेच ग्रेट आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखून चांगला नाही. मी तर असं म्हणेन की त्यांनी खऱ्या अर्थाने तुम्हाला घडवलं आणि इतरांनी पैलू पाडले. बरोबर बरोबर. त्यामुळे मामा मोचेमाडकरचा प्रवास तुमचा खूपच एकदम आनंददायी होता. काही कष्ट आले, अर्थात प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल असतात आणि ते स्ट्रगल करून आपण पुढे पुढे जात असतो. मला जाणून घ्यायला आवडेल की दशावतारामध्ये आपण म्हणजे जुनं दशावतार बघितलं, आता सुरुवातीलाच आपण सांगितलं की मी गडीपासून सुरुवात केली, ओझे वाहत होतो. मग पूर्वीचं दशावतार आणि आता जे चाललेलं आहे ते दशावतार, यामध्ये तुम्हाला काय वेगळेपणा वाटतो? वेगळेपणा आधुनिकपणा आलेला आहे आताच्या दशावतारात. वेगळेपणा बाकी मला काही जाणवत नाही. कारण या सगळ्यांचा दुवा जो आहे दशावताराला पकडून ठेवला आहे ते माझ्या रसिक मायबापांनी. त्यांच्या आशीर्वादामुळेच हे दशावतार चाललेलं आहे. आम्ही कलाकार किती मोठं, आता तुम्ही सर विचार करा, आज माझ्या सिंधुदुर्गात कमीत कमी 5000 कलाकार आहेत. पण ते सगळेच कलाकार व्यासपीठावर आले आहेत का? त्या सगळ्याच कलाकारांना रंगदेवता प्रसन्न झाली आहे का? नाही. मग ज्या कलाकाराला रसिकानं उचललं, रसिकानं आपला हात दिला, रसिकांनी आपली साथ दिली, तोच कलाकार प्रामुख्यानं व्यासपीठावर टिकून राहिला. मग त्याच्यात कलाकारानं घेतलेली मेहनत, कलाकारानं कलेवर ठेवलेली निष्ठा आणि कलेत झोकून दिलेलं त्याचं ते जीवन, त्याच्यातच कलाकार धन्य आहे. आणि म्हणून रसिकांना मी सर्वप्रथम मोठं म्हणतो रसिकांना. आता तुम्ही म्हणालात जुनं दशावतार आणि आताचं दशावतार,
दशावतार तेच आहे, शब्द बदलले नाहीत, रंग बदललेला नाही. फक्त आता जे नवीन कलाकार दशावतारामध्ये आलेले आहेत ते जुन्या कलाकारांपेक्षाही चांगले आहेत, माझं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे. कारण त्यावेळी मी ज्यावेळी दशावतारामध्ये आलो त्यावेळेचा जो प्रवास माझा होता त्यावेळी मी निरीक्षण केलं, जुन्या कलाकारांचं निरीक्षण केलं. म्हणजे आता माफ करा कोणी जुन्या कलाकारांना लागेल असं मी बोलत नाही किंवा मी फक्त सांगतो आहे जुन्या कलाकारांच्या गोष्टी, कारण त्यावेळी ते शक्य नव्हतं. म्हणजे पुराणाची माहिती घेणं म्हणजे मी ज्यावेळी पहिलं पुस्तक पुराणाचं घेतलं महाभारत, ते 150 रुपये मी व्याजी घेतलेले होते. मग असं त्यावेळेचं जीवन होतं. मग त्यावेळी आणि आता मीडिया आलेली आहे, तुम्ही कुठलंही सर्च मारलं तर तुम्हाला हवं ते पुस्तक मिळू शकतं, हवी ती माहिती मिळू शकते. त्यावेळी ते काहीच नव्हतं. त्यावेळी दशावतार हे असं चालायचं की समोरचा कलाकार जे सांगतोय ती माहिती खरी असं समजून कलाकार काम करत होते. मग ते खोटं जरी, आता तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो. वृंदा जलधर, आता जलधर हे नाव आम्ही दशावताराने ठेवलेलं आहे, त्याचं खरं नाव जालंधर आहे. वृंदा जलधर याचं खरं नाव जालंधर आहे. तर त्यात पुराणाचा विषय आला. आपण पुराण बोलताना असं बोलूया की आपण जेव्हा शिवलीला घेतो त्यावेळी त्या शिवलीलेत असा उल्लेख आहे, तुम्हालाही ते माहिती असेल, की वृंदेनं शिवपिंडिकेला मिठी मारून प्राणत्याग केला असं आहे. आणि आपण विष्णू पुराण ज्यावेळी घेतो ना त्यावेळी असं आहे की ती सती जाऊन तिची राख झाली. दोन्ही पुराणं बोलत आहेत. आता मुद्दा काय आहे, ती सती गेली, तिची राख झाली, तिथे ती मेली, म्हणजे प्राणत्याग झाला, कुठूनही तरी प्राणत्याग झाला. मग आता समजा मी अभ्यास केलेला आहे शिवपुराणाचा, मग मी शिवपुराणातून बोलणार, तुम्ही माझे प्रतिस्पर्धी आहात, तुम्ही विष्णू पुराणाचा अभ्यास केलात, मग तुम्ही विष्णू पुराणाबद्दल बोलणार. मग आपल्याला काय करायचं आहे की तो जो मुद्दा आहे, सतीचा जो मुद्दा आहे, जी सात्विक, धार्मिक, परोपकारिक अशी जी स्त्री दाखवलेली आहे तीच आपल्याला दाखवायची आहे. ते त्या कलाकारांना माहीत नव्हतं, कारण कुणीतरी माहिती दिली, तीच माहिती पुढे पुढे चालू राहिली आणि त्याच्यातून ते दशावतार घडत गेलं. फक्त एकच सांगावंसं वाटतं की दशावतार ही कला अशी आहे की मेलेला माणूसही जिवंत होऊ शकतो. दशावतार ही अशी संजीवनी आहे की म्हातारा माणूसही 18 वर्षाची भूमिका करू शकतो. मग दशावतारात आताचा बदल एकच, मेकअप बघा तुम्ही, अति उत्कृष्ट, त्यांची वेशभूषा बघा, सुंदर, कृष्ण म्हणजे कृष्ण, रावण म्हणजे रावण. आता ह्या कलाकारांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे नवीन कलाकारांचं. शिवाय ज्यावेळी मी नाटकं बघतो त्यावेळी नवीन कलाकार ज्यावेळी रंगमंचावर येतात आताच्या, म्हणजे या 1-4-5 वर्षात जे नवीन कलाकार तयार झालेले आहेत ते येतात ना, त्यांची भाषा एवढी सुंदर असते, उत्कृष्ट बोलतात, उत्कृष्ट अभिनय असतात, त्यांच्या रंगमंचाचा वावर उत्कृष्ट. मग काही लोक म्हणतात की आताचं दशावतार बरोबर, मला पटत नाही. मला असं वाटतं तेही दशावतार चांगलं होतं, आजही दशावतार चांगलंच आहे आणि म्हणून तर रसिक अजून खिळून आहेत. हे माझं मत आहे प्रामाणिक. कसं असतं की प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं, बरोबर आहे. आणि त्यामुळे ते आपण मान्य केलं पाहिजे. जुने जाणते लोक काय सांगतात की पूर्वीचं दशावतार भारी होतं, पूर्वीचे कलाकार आता एवढं रंगरंगोटी करत नव्हते कारण काही मर्यादा होत्या. आता आपण झगमटाटात आलेलो आहोत. पूर्वी माईक नव्हते तरी पण सुंदर सादरीकरण व्हायचं, हे तुम्ही सुद्धा अनुभवलेले आहात. आणि पूर्वीच्या कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर मला आठवतं की बाबाजी आलम हे तुमचे सर्वश्रेष्ठ खलनायक राहिलेले आहेत. बरोबर, तो उल्लेख येणारच होता, कारण मला दशावतार हे काय माहीत नव्हतं. आणि आमच्या गिरोबा मंदिरात वालालकर दशावतार नाट्य मंडळाचं नाटक व्हायचं, म्हणजे जत्रा व्हायच्या त्यावेळी आता मला ते नाटक आठवत नाही, म्हणजे नाव आठवत नाही नाटकाचं. मी माझ्या मित्रांबरोबर नाटक बघायला बसलो होतो आणि अचानक प्रवेश झाला राक्षसाचा म्हणजे ते काल्पनिक विलन होते त्या नाटकामध्ये. मला नाटकाचं नाव पण आठवत नाही, एवढा मी लहान होतो. पण ते डोळे त्यांचे आणि असे शत्रुघ्न सिन्हासारखे त्यांचे ते हात, म्हणजे मला असं वाटतं की हा माणूस आहे की खरोखरच राक्षस, एवढी मला भीती वाटली. आणि त्यावेळी मला तो अभिनय भावला त्यांचा. आणि मला असं त्यावेळी म्हणजे एवढ्या बालवयातही मला ते जाणवलं की दशावतार हे एवढं भयानक असतं, त्यावेळी जाणवलं. आणि तिथून मी त्यांच्या प्रेमात पडलो. बाबाजी आलव या व्यक्तिरेखेत मी मग अडकलो गेलो. आणि एक म्हणजे भाग्य, ज्यावेळी आदरणीय बाबी नालंग
यांचं ज्यावेळी निधन झालं त्यावेळी आम्ही म्हणजे सुधीर कलिंगण प्रस्तुत दशावतार मंडळ आम्ही त्यांच्या प्रेतयात्रेला गेलो होतो सुरुवातीला. त्याच वेळी ते बाबाजी आलो तिथे आलेले आणि मला ते भाग्य लाभलं की मला त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार करायला मिळाला. आणि हो उत्कृष्ट म्हणजे त्याबद्दल आणि मी काय बोलूच शकत नाही. आहेत खलनायक भरपूर, मी खलनायक करतो, आताचे नवीन खलनायक हे भरपूर आहेत, पण ते जे अभिनय आणि त्या अभिनयाचं जे कौशल्य ते एकालाच मिळालेलं आहे, ते दुसऱ्याला नाही. म्हणून तुम्ही ते नाव घेतलं ना, खरोखर बाबाजी आलो ही व्यक्ती माझ्या काळजातून, माझ्या जीवनातून, माझ्या हृदयातून कधीच जाणार नाही खलनायक म्हणून. आता आहेत अनेक आहेत. आता थोडक्यात अण्णा म्हणजे आमचे तुकाराम गावडे, ते त्यांचं तर वेगळीच पद्धत. म्हणजे मागा म्हटलं ना मी की प्रत्येक कलाकाराचा पैलू वेगळा असतो, प्रत्येकजण आपल्या परीनं काम करतो आणि कुणाला काय आवडतं सांगता येत नाही. मग तोच खलनायक मला जो आवडला तो तुम्हाला आवडेल, दुसऱ्या कुणाला व्यक्तीला आवडेल असं आपण सांगू शकत नाही ना. तर ज्याचं त्याच्याकडेच असतं. आता थोडक्यात मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो की आता सुधीर कलिंगण प्रस्तुत दशावतार नाट्यमंडळात मी 19 वर्ष कार्यरत होतो. त्यांच्याकडे मी शिकलो, त्यांनी मला दशावतार कसं असतं, दशावताराचे ते त्यांच्याने मला शिकवलं. पण त्याचबरोबर आता दादा राणे कोनस्कर त्या जागेवर म्हणजे मी जिथं होतो तिथं ते आहेत. दादा कोनस्कर हे माझे जिवलग मित्र, कारण मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळामध्ये आम्ही एकत्र होतो 2 वर्ष. त्याच्यामुळे त्यांचा माझा त्यांच्या घरीसुद्धा मी अनेक वेळा जाऊन राहिलेलो आहे. त्यांचे मैत्रीचे माझे संबंध आहेत. पण मी असं म्हणतो प्रेक्षक वर्गातून प्रतिक्रिया जी येते, तुम्ही सर मला सांगा, संतोष रेडकरला बघण्यासाठी एक 10 माणसं आलीत आणि दादा कोणस्करला बघण्यासाठी एक 10 माणसं आलीत. एखादा रसिक असा असतो, संतोष रेडकरना काय करणार, तो येणार उड्या मारणार आणि जाणार, मला त्याचं नाटक आवडत नाही, मी त्याचं बघणार नाही, म्हणून मला त्या व्यक्तीचा राग नाही, कारण त्याच्या मते ते योग्य आहे. दुसरी व्यक्ती काय म्हणते, संतोष रेडकर आहे तरच मी नाटक बघणार, नाही तर मी नाटक बघणार नाही, मग त्यांना मी आवडतो. तसं दादा राणे कोनस्करांना आवडणारे प्रेक्षक वेगळे आहेत, संतोष रेडकरांना आवडणारे प्रेक्षक वेगळे आहेत. प्रेक्षक वर्ग हा प्रेक्षक स्वतंत्र आहे, तुम्ही ठरवू शकता मला कोण आवडतो. आणि मी रसिक म्हणून ज्यावेळी नाटक बघायला बघतो ना, त्यावेळी मी कलाकार बघत नाही, त्याची कला बघतो. तसेच रसिक आहेत, रसिकांचा कलाकाराशी काही संबंध नाही, नातं गोतं काही नाही. मग ते एवढे बांधले का जातात कलेबरोबर, कलाकाराबरोबर बांधले का जातात, कारण त्याच्यातील कला त्या रसिकाला आवडते. माझ्या आता अनेक मित्र आहेत, अनेक मित्रांचे मला फोन येतात की रेडकर तुम्ही आता अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळामध्ये गेलात, सुधीर कलिंगण प्रस्तुत नाट्यमंडळामध्ये तुम्ही नाहीत, आम्हाला तुम्हाला बघायला म्हणजे कणकवली तिकडे देवगड वगैरे हे आमचं मंडळ अष्टविनायक जात नाही. म्हणून तिकडचे माझे चाहते आहेत, ते फोन करतात. तर म्हटलं बाबा रे बघू कधीतरी. मग असं आहे, प्रेक्षक वर्ग हा स्वतंत्र आहे, त्याच्यावर आपण काही जबाबदारी आणू शकतो आणि तो नाही तर आम्ही ते नाटकच करू शकत नाही. म्हणून मी माझा सुरुवातीपासून शेवटपर्यंत हाच उद्देश असेल की प्रेक्षक महत्त्वाचा आहे. आपण खूपच प्रेक्षकांना जे झुकतं माप दिलं याबद्दल खरंच खूपच बरं वाटलं की प्रत्येक माणूस हा व्यक्ती परत्वे बदलत असतो आणि जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, त्यामुळे प्रत्येकाची मतमतांतरे भिन्न भिन्न असतात. त्या मतमतांतराचा आपण आदर करून पुढे गेलं पाहिजे, ही त्यामागची खूपच भावना सुंदर होती. मला जाणून घ्यायला आवडेल की आपण 33 वर्ष हा दशावतार करतात, म्हणजे जवळपास आता 3 तर आपल्याला होतील. मग हे 33 वर्ष दशावतार करत असताना सर्वाधिक काम आपण सुधीर कलिंगण सारख्या एका उत्कृष्ट लोककलाकाराबरोबर केलेले आहात. म्हणजे तिकडचा अनुभव मला तुमच्याबरोबर जाणून घ्यायला आवडेल, कारण सुधीर कलिंगण त्या ठिकाणी नायक होते आणि नायकाबरोबर ते मालक होते कंपनीचे. मग अशा वेळी नेमकं कसं तुम्हाला तिथे वाटलं? सुरुवातीला आधी आदरणीय सुधीर कलिंगण या व्यक्तीनं मालक हा पैलू ठेवलाच नाही माझ्याकडे. दुसरी गोष्ट, कलाकार म्हणून त्यांनी कधी मला पाहिलंच नाही. एक मित्र, एक भाऊ या दृष्टिकोनातून त्यांनी आतापर्यंत पाहिलं, आता या क्षणापर्यंत. त्याच्यामुळे झालं कसं की आपसूक ते मिळत गेलं मला आणि भीती होतीच. आता तुम्हाला सांगतो, ज्यावेळी सुधीर कलिंगण या व्यक्तीकडनं मला ऑफर आली, बाळा म्हणजे माझे आदरणीय बाळा जामदार, नाथा गोसावी, दिलीप मेस्त्री हे माझ्याबरोबर होते त्यावेळी, आणि सामंत म्हणून, विलास सामंत म्हणून एक हार्मोनियम वादक होते. तर मला ऑफर सुधीर कलिंगण आली तेव्हा मी घाबरलो, अरे बापरे एवढ्या मोठ्या लोक राजाबरोबर आणि प्रमुख खलनायक म्हणून. म्हटलं नाही बाबा मला ते शक्य नाही. मामा उजावळकरकडे असताना ती ऑफर आलेली, मी नाही म्हणून सांगितलं.
सरळ नाही म्हणून सांगितलं, कारण मला माहिती होतं एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करणं म्हणजे ते खाण्याची गोष्ट नाही आहे ती. आणि तरी त्यांनी माझी पाठ सोडली नाही. मग मी आजगावकर दशावतार नाट्य मंडळामध्ये ठरलो. त्यावेळी आम्ही 4 खलनायक होतो त्या मंडळामध्ये. दादा राणे कोणस्कर, भास्कर वैद्य, दिलीप मेस्त्री आणि मी, असे 4. तेव्हा दादा राणे कोणस्कर नायकाची भूमिका करायचे आजगावकर दशावतार नाट्य मंडळामध्ये. आणि तिथंही माझी त्यांनी पाठ सोडली नाही. सुधीर कलिंगण त्यांना आता काय आवडलं हे मला माहीत नाही. यशवंत तेंडुलकर म्हणजे ज्यांना भीष्म म्हटलं जातं दशावतारातले, त्यांचा सहवास मला बराच लाभला. त्यांनी मला बाजूला घेतलं आणि अरे पोरा किती घाबरतं तू, काय तू कोण खाता. मला धीर आला की बाबा सुधीर कलिंगण सारख्या मोठ्या मातब्बर कलाकाराबरोबर काम करत असताना यशवंत तेंडुलकर, त्याच्या अगोदर मला परिचय नव्हता तेंडुलकर काकांचा, पण त्यांनी आत्मविश्वास माझा जागवला आणि मला सांगितलं कशाला घाबरतोस तू ठर ना. आणि त्यावेळी ते संचालक होते, चंदवनकर दशावतार नाट्य मंडळाचे ते संचालक होते. त्यांनी मला म्हटलं हरकत नाही, तुम्ही जर सगळे मला सांभाळून घेत असाल. आणि मला धीर दिला दिलीप मेस्त्री, बाळा जामदार यांनी धीर दिला आणि मला सांगितलं की ठर बघूया, आम्ही आहोत ना. त्यावेळी बाळा जामदार माझ्याबरोबर होते, दिलीप मेस्त्री माझ्याबरोबर होते. ह्यांच्या जीवावर मी ठरलो. आता सुधीर कलिंगण ही व्यक्ती माझ्याबरोबर कधी काम केलेलं सुरुवातीला नव्हतंच. केव्हाच मी पण नाव ऐकून माहिती होतं, बाप रे बाप, म्हणजे दशावताराचा बाप तो आणि त्याच्याबरोबर मी काम करतो. तर ठरलं, झालं, व्यवहार ठरले, आम्ही तिथे कार्यरत झालो. पण सर आता विषय आला म्हणूनच तो सांगतो की तिथेही कठीण झालं मला ते. कारण त्यांनी मला सांभाळून घेतलं ही गोष्ट बरोबर आहे, पण त्यांच्याबरोबर काम करताना, कारण मी ज्यावेळी मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळामध्ये होतो त्यावेळी मी मोठ्या भूमिका करत होतो. अष्टपैलू असलो तरी जलधर, सहस्त्र अर्जुन त्यावेळी, आणि एक सांगतो म्हणजे मास्टर दामोदर जोशी त्यावेळी प्रमुख खलनायक होते मी मामाकडे असताना. आणि आमच्याकडे रेणुका वध हा नाट्यप्रयोग चालायचा. मला जोशी साहेब म्हणाले की तू माझी भूमिका कर, सहस्त्र अर्जुन. अरे बापरे, म्हटलं आता सहस्त्र अर्जुनाची भूमिका नाही, तू करच. म्हणजे कलाकाराला मोठा कसा करतो, म्हणजे नुसता कलाकार मोठा असला म्हणून चालत नाही, त्याचं मन मोठं असावं लागतं. आता मला तुम्ही सांगा, आपली प्रमुख भूमिका मला देऊन ते एका प्रवेशाचा नारद करत होते मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य, म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व ते होतं. मग हरिश्चंद्र गावकर, दामोदर जोशी, सूर्यकांत राणे ह्या कलाकारांबरोबर मी काम केलेलं कुठे, मामा मोचेमाडकर दशावतारामध्ये. आणि मी सुधीर कलिंगण या कलाकाराबरोबर, आता तुम्हाला मग हे म्हटलं मी, प्रत्येकाचे पैलू वेगळे असतात. पहिले प्रत्येकाची भूमिका करण्याची पद्धत वेगळी असते, तशी आदरणीय सुधीर कलिंगण यांची भूमिका करण्याची पद्धतच वेगळी. ज्यावेळी वृंदा जलधर हा नाट्यप्रयोग सादर करण्याची वेळ आली त्या चंदवनकर दशावतार नाट्य मंडळामध्ये, त्यावेळी मी खुश झालो. म्हटलं आता हरिश्चंद्र गावकर बरोबर मी भूमिका करतो, मग सुधीर कलिंगण बरोबर मी सहज भूमिका करेन. पण नाही, ह्यांचं सगळंच वेगळं, भाषण वेगळं, अभिनय वेगळे. हरिश्चंद्र गावकर हे आपल्या जागी योग्य, सुधीर कलिंगण आपल्या जागी योग्य. मग संतोष रेडकर योग्य की अयोग्य? तर संतोष रेडकर, हरिश्चंद्र गावकर यांच्याबरोबर योग्य, पण सुधीर कलिंगण यांच्याबरोबर योग्य नाही. मलाच ते लागलं, मला खूप वाईट वाटलं, कारण तो नाट्यप्रयोग ना अक्षरशः फेल गेला. रसिकांनी त्याला दाद दिली नाही, सुधीर कलिंगणानं दाद दिली, कारण ती व्यक्ती कधी मागे येणारी नाही. आणि मला टेन्शन आलं, अरे बाबरे, माझ्यामुळे यांच्या भूमिकेवर परिणाम होतो आहे, पूर्ण नाटकावर परिणाम होतो आहे, काय करणार. आणि पुन्हा तोच प्रसंग 1-2 दिवसांनी गाववाले म्हणाले की आम्हाला वृंदा जलधर नाट्यप्रयोग पाहिजे. अरे बापरे, आता काय करणार. समजा पुन्हा जर तोच प्रसंग घडला तर आता मी त्यांच्याशी बोललो काय, तर म्हटलं नाही, आता असं करून चालणार नाही. म्हणून मी दिलीप मेस्त्रीला सांगितलं, कारण दिलीप मेस्त्री अगोदर त्यांच्याबरोबर जलधर करत होते. मी त्यांना सांगितलं की मेस्त्री तुम्ही जरा आज जलधर करा, मी तो बघतो. आणि नको नाही, म्हणजे दिलीप मेस्त्री मी नाही करणार. मग मी मालकाला भेटलो, म्हटलं साहेब जरा दिलीप मेस्त्रींना करू दे, मी बघतो आणि नंतर मी ती भूमिका करतो. त्यांना ते मान्य झालं, कारण खरोखर दिलीप मेस्त्रीसुद्धा सुंदर मातब्बर कलाकार, त्या कलाकारांची तोडच नाही. म्हणजे आता प्रकृतीमुळे ते खालावलेले आहेत, ते एक असे उत्कृष्ट कलाकार. आणि त्यानंतर 3 वेळा त्यांनी जलधर करून मला दाखविला
मी तो बघितला, कारण त्यावेळी मी शंकर किंवा ब्रह्मदेवाची भूमिका त्याच्यात नंतर करत होतो, मग तो बघितला. आणि नंतर असं झालं की तोच नाट्यप्रयोग माझ्याकरूही असंख्य प्रयोग झाले त्याचे. कामगार कल्याण नाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा त्या नाट्यप्रयोगात मला 2 वेळा प्रथम क्रमांक मिळाला जलधरांसाठी. मग असं ते घडत गेलं हा प्रवास. म्हणजे थोडक्यात जेव्हा आपल्याला शिकायचं असतं तेव्हा झुकायला मिळालं पाहिजे. ते तुम्ही झुकलात म्हणून सुंदर असा अभिनय तुमच्याकडून होऊ शकला. आणि हे आपण दिलखुलासपणे मांडता आहात. म्हणजे मोठ्या लोकांचं हे एक वैशिष्ट्य असतं की आपण कसं शिकलो, कसं घडलो. तुम्ही समुद्राकडे गेल्यानंतर तुम्ही पेला घेऊन जाता, चमचा घेऊन जाता की घागर घेऊन जाता, हे तुमच्यावर अवलंबून असतं. जेवढं पाणी हवं तेवढं तुम्ही घेऊन जा. आणि हे ज्ञान अगम्य आहे आणि ते कधीही संपणार नाही. यानंतर मला नक्की जाणून घ्यायला आवडेल की आपण दशावतारी नाटकात येण्यापूर्वी तुम्हाला अगदी ज्या आपण पडदे नाटक म्हणतो त्या पडदे नाटकाची सुद्धा परंपरा लाभली आहे. सामाजिक नाटक म्हणून आपण ते बघतो. मग या सामाजिक नाटकामधील ती वाट दूर जाते हे पहिलं नाटक आपण केलं, त्या नाटकाबद्दल आम्हाला निश्चित ऐकायला आवडेल. हां, ते आता तुम्ही म्हटलं वारसा, म्हणजे माझे वडील, म्हणजे मी माझ्या वडिलांना पाहिलं नाही. मी 1 वर्षाचा असताना वडील गेले. पण मला गावात लोक सांगू लागले, अजूनही त्यांच्या बरोबरची माणसं आहेत माझ्या गावात, ती सांगू लागले की अरे रेडकर तुझे वडील चांगलं काम करत होते. म्हटलं असेल, आपण बघितलंच नाही ना. तेव्हा मला एक इच्छा झाली की म्हटलं आता नाटकामध्ये काम करूया. ती वाट दूर जाते हे नाटक ज्यावेळी बसवलं आमच्या गिरोबावाडी मंडळात, तेव्हा मी पहिलं ते काम केलं. आणि त्यावेळी मला कळलं, म्हणजे त्यावेळी दशावतार हे मला काय माहीत नव्हतं. त्यावेळी कळलं की ही कला चांगली आहे. आणि मला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला रसिकांकडून, गावातून. आणि हा म्हणता म्हणता त्या वर्षी मी 3 नाटकं केली, आमच्या पडदे नाटकं. मग होतं का सर, कसं आहे डाशावतारामध्ये आपल्याला माहिती पाहिजे, आपण पुराणाची माहिती पाहिजे, पण सामाजिक ऐतिहासिक नाटकामध्ये पाठांतर महत्त्वाचं आहे आणि डायरेक्टर महत्त्वाचे असतात. आणि म्हणून पालियेकर म्हणून एक गोव्याचे डायरेक्टर होते, त्यांनी माझ्यासाठी भरपूर मेहनत घेतली. मी आता एक किस्सा सांगतो, तो विषय आला म्हणून की मी ऐतिहासिक नाटकामध्ये काम केलेलं आणि मला खलनायकाची भूमिका दिली, काळोजी. ज्यावेळी माझे डायलॉग एक महत्त्वाचा डायलॉग होता, खामोश जबान संभाल के बात करो, हमसे जबान लढाएगा तो मिट्टी में मिल जाएगा. हे जे वाक्य होतं ना, ते वाक्य मला उच्चारता येत नव्हतं त्या नाटकामध्ये. तर डायरेक्टर हैराण झाला बोलून बोलून. आता म्हणाला आता काय करणार, म्हणून त्यांनी काय केलं मला माहिती नव्हतं काय आहे. एक काठी घेऊन आलेले, ते माझ्या मागे खुर्ची घेऊन बसलेले, आणि ते वाक्य यायच्या आत 1 सेकंद अगोदर त्याने काठी मारून दिली. काठी मारल्याबरोबर खामोश, आणि मग ते वाक्य झालं. मग तिथं मेहनत घ्यावी लागली मला ते करता करता. आणि ते करताना मला मग अशी म्हटलं तसं माझ्या मित्रांची, माझ्या गावातल्या लोकांची साथ मिळाली आणि त्यानेच मला इथपर्यंत आणलं. हा माझा तिथला प्रवास आहे. सामाजिक नाटकामधल्या आपल्या भूमिका सुद्धा गाजल्या. दशावतारामध्ये रसिकाने तुम्हाला डोक्यावर घेतलं. याबरोबर मला असं वाटतं की चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा तुम्ही अनेक चित्रपटामध्ये आहात, परंतु या सगळ्या प्रसिद्धीपासून अलिप्त राहणं तुम्ही पसंत केलेलं आहात. मी अगदी सुरुवातीला सांगितलं, कासव या चित्रपटाला सुवर्णकमळ विजेता चित्रपट म्हणून घोषित केलं गेलं. आणि यात आपण बाबल्या नावाच्या एका घरगडीची भूमिका केली. आपल्याला अजूनही ड्रायव्हिंग येत नाही, तरी पण सुद्धा तुम्ही 1 कप चहामध्ये ST ड्रायव्हरची भूमिका केली. त्या भूमिकेबद्दल आम्हाला नक्की जाणून घ्यायचं आहे. हा प्रवासही सुधीर कलिंगण यांच्यामुळेच घडला. कारण ज्यावेळी घो मला असला हवा ही फिल्म कोकणात शूटिंग सुरू झालं आणि आदरणीय मॅडम आमच्या सुमित्रा भावे आणि सुनील सुखतनकर ही डायरेक्टर होते त्या फिल्मचे. आणि ऑफर आली आमच्या ग्रुपला, म्हणजे सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर नाट्यमंडळाला ती ऑफर आली. ऑफर आल्यानंतर आम्ही तिथं काम केलं. त्याच्यात एक नाट्यप्रयोग होता, म्हणजे एक भाग दाखवलेला, यम सावित्री असं ते नाटक होतं. त्याच्यात मॅडमने मला बघितलं, सुमित्रा भावेने बघितलं आणि मला बाजूला घेऊन बोलले की रेडकर तुम्ही दशावतार सोडून काम करू शकता का. तर म्हटलं हो करीन. मला आनंद झाला तो, कारण कसं तुम्हाला सांगितलं सर मी सामाजिक नाटकामध्ये काम करत होतो, ऐतिहासिक नाटकामध्ये काम करत होतो. दशावतार ही मग मी माझ्या अंगाला चिकटून राहिलं. दशावतार हा माझा श्वास झाला, दशावतार म्हणजे माझं सर्वस्व झालं. पण त्याचबरोबर सुरुवात माझी सामाजिक नाटकातून झाल्यामुळे मला ती भरपूर आवड होती. आणि ज्यावेळी मी गोव्याला होतो ना, त्यावेळी मला चित्रपट पाहण्याची खूप
म्हणजे जे वेसन म्हणतो ना तसं होतं. म्हणजे ज्या ह्याच्यात डिचोलीमध्ये मी कामाला होतो दत्ताराम लाड यांच्याकडे, तर हिरा टॉकीज म्हणून एक थिएटर होतं, तिथे मी जात होतो. तुम्हाला मी सांगतो, शोले हा चित्रपट मी 27 वेळा पाहिला. म्हणजे एवढी मला आवड होती त्या चित्रपटाची. पण कधी मी असं मला जाणवलं नव्हतं की बाबा मी मोठ्या पडद्यावर येईन, मी काम करीन, मी चित्रपटामध्ये जाईन, असं मला कधी वाटलं नाही. आणि त्या घोमला असल्या हवा इथून माझा प्रवास सुरू झाला. आणि नंतर मॅडमने ओळखलं, सुमित्रा भावेजीने, आणि मला दुसरा चित्रपट एक कप चहा दिला. आणि तिथून मग कासव मिळाला. त्याच्यानंतर आता माधुरी दीक्षितचा हे निर्माती आहे, माधुरी दीक्षित पंचक म्हणून येणार आहे. आता पुढच्या महिन्यात यायचा होता पण लॉकडाऊनमुळे तो थांबलेला आहे. आता धुमशान मालवणी एक चित्रपट येतो आहे, त्याच्यात गावकराची भूमिका आहे माझी, अभिजित वारंग सर यांचं आहे. आणि तिथं जाऊनसुद्धा मला चांगले कलाकार मिळाले. मोहन जोशी, किशोर कदम, इरावती हर्षे, अलोक राजवाडे, अरुण नलावडे, ह्या दिग्गज कलाकार मला मिळाल्यामुळे मला आनंद झाला वेगळा. आता एक किस्सा तुम्हाला सांगतो एक कप चहाचा, की ज्यावेळी चित्रपट महोत्सवासाठी पणजीला आला, पणजीला आल्यानंतर मला मॅडमने फोन केला, रेडकर पणजी तुम्हाला किती जवळ आहे का? तर म्हटलं का? तर आमचा चित्रपट महोत्सवाला आहे, तुम्ही तिथे या. मला आनंद झाला. म्हटलं आता चित्रपट महोत्सवाला आपली पूर्ण टीम असणार आहे. म्हणून मी आमच्या बाजूच्या एका माणसाला घेतला आणि मी तिथे गेलो, थिएटरला गेलो आणि तिथे माझा एक अगदी जवळचा मित्र, असे सगळेच मित्र जवळचे आहेत, पण त्यातल्या त्यात गोव्याला राहणारा सुनील धुरी, आसोलीला गाव त्याचं, तो तिकडे गोव्याला राहत होता. त्याला मी फोन करून बोलविला. म्हटलं अरे जरा माझा चित्रपट आहे, तू जरा बघायला ये. तो आला तिथे. तो आल्यानंतर आम्ही गेलो, थिएटरमध्ये बसलो आणि मध्ये मी बसलेलो. माझ्या बाजूला आमचा शेजारी होता फटी नाईक म्हणून, माझ्या दुसऱ्या बाजूला होता सुनील धुरी. आणि ज्यावेळी चित्रपट सुरू झाला आणि आश्चर्याची गोष्ट, पडद्यावर सुरुवातीला मी बघितलं, मी आणि माझे सर म्हणजे सुनील सुखतनकर हे दोघेही आम्ही डेपोत प्रवेश करतो आहोत. असा पडद्यावर ज्यावेळी चित्र मी बघितलं ना, माझं भानच हरपलं, अक्षरशः मी रडलो. त्यावेळी माझ्या मित्राने मिठी मारली मला आणि म्हणाला, हो आज तुझं स्वप्न पूर्ण झालं. हो. मग असा हा प्रवास माझा चित्रपटात झाला. म्हणजे मग थोडक्यात म्हणायचं योगायोग, सुधीर कलिंगणाच्या नाटकातून, चित्रपटातून मी असा प्रवास करत करत इथे आलो. त्याच्यानंतर बाकीचे चित्रपट नंतर मिळाले. खरंच सहवास खूप महत्त्वाचा असतो. त्याचंच एक सुंदर उदाहरण तुमच्या पौराणिक कथेमध्ये आहे. अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर कधीच नव्हता, बरोबर, पण तो कृष्णाच्या सहवासामध्ये आला म्हणून तो सर्वश्रेष्ठ झाला. पण कर्ण हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता, पण तो दुर्योधनाबरोबर गेला म्हणून नाश पावला. बरोबर. त्यामुळे सहवास काय करू शकतो हे आपल्या प्रवासातून या ठिकाणी खरंच अनुभवायला मिळालं. यानंतर मी तुम्हाला प्रश्न असा विचारला, आज आपण जर बघितलं तर आज दशावतार लोककलेची लोकप्रियता रसिकांपर्यंत आहे, पण शासन दरबारी आज कुठेतरी आपली पडझड होते आहे असं बरेच कलावंत किंवा अभ्यास करणारे अभ्यासक असतील असं मानतात. आपण ज्येष्ठ कलाकार आहात, 33 वर्ष या प्रांतामध्ये आपण काम केलेलं आहात. सुधीर कलिंगणसारख्या एका मोठ्या कलावंताबरोबर ज्याने 42 वर्ष काम केलं आहे, अशा लोकांसमोर आपण त्यांच्या सानिध्यात राहिलेले आहात. काय बोलाल? बरोबर आहे ते, कारण तुम्ही म्हणता दशावतारी कलेला लोकाश्रय मिळालेला आहे. रसिक मायबापांनी खरोखर आज डोक्यावर कला घेतलेली आहे. ही कला साता समुद्रा पलीकडे गेलेली आहे. दशावतार हे प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या जीवनात, प्रत्येकाच्या पैलूत आहे, पण दशावतारी कलाकाराकडे आम्ही कधी पाहिलंच नाही. रसिक पाहतात, रसिकांना आजही वाटतं की दशावतारी कला पुढं जावी, दशावतारी कलाकाराला म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, मागे आमचा एक महोत्सव मेळावा झाला, दशावतारी कलाकारांचा मेळावा झाला. त्या मेळाव्याला कमीत कमी 1000 कलाकार उपस्थित होते आणि आमच्या प्रेमापोटी रसिक म्हणजे ज्यांना आपण दशावतारी प्रेमी म्हणतो ते कमीत कमी 100 होते. आणि ज्या ज्या गावात मी जातो त्या गावात मला एकच ध्वनी ऐकायला येतो की दशावतारातले कलाकार वंचित आहेत. मग मी म्हणतो दशावतारी कलाकार कधी बोलत नाही, मग रसिक बोलतात, प्रेक्षक बोलतात, कारण ते त्यांचे शेजारी असतात.
माझ्या आजूबाजूला घरं आहेत ना बाकीच्या लोकांची, त्यांना संतोष रेडकरची परिस्थिती माहिती आहे. तसं प्रत्येक कलाकाराच्या गावात समाजात कलाकार असतो, त्यांना ते माहिती आहे. त्याच्यामुळे रसिकांना त्याची आहे. आता तुम्ही म्हणता सरकार दरबारी का, सरकारने केलेलं आहे. दशावतारासाठी म्हणा, लोककलेसाठी भरपूर गोष्टी आहेत, पण ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. कारण सर काय झालेलं आहे माहिती आहे, दशावतार कलाकार हा चौकटीत राहिलेला कलाकार आहे. त्यानं ज्या दिवशी दशावतारामध्ये पाऊल टाकलं त्या दिवसापासून तो असेपर्यंत दशावतार एके दशावतार. तो राजकारणात कधी जात नाही, त्याला इतर गोष्टीचं काही देणं घेणं नाही. दशावताराचं त्याचं ते नाटक संपलं म्हणजे त्याचा तो धंदा बंद झाला की तो आपलं काय साहित्य घेतो आणि शेतीवाडीला लागतो. म्हणजे त्याचा तो सदैव त्याच्यात गुंतलेला असतो. त्याच्यामुळे सरकार दरबारातून येणाऱ्या योजना तिथे काय आहे, तिथे कागदपत्र कोणती पाहिजेत, तिथे मग हो या आता मी तुम्हाला सांगतो मानधन पेन्शन हा जो एक व्यवहार आहे ते आता 50 वर्ष वयोगट झाल्यानंतर आहे. पण मी 10-20 वर्षापूर्वी ज्यावेळी ह्या अनुभवातून वर आलो त्यावेळी मला वाटलं की मी प्रत्येक कलाकारांना कुठंतरी न्याय मिळवून देईन म्हणून 10 वर्षापूर्वी मी एक संघ तयार केलेला आणि त्या संघाच्या मार्फत मी अनेक गोष्टी केल्या. पण झालं कसं की कलाकार हा बांधील असल्याकारणाने, कलाकार हा भित्रा असल्याकारणाने, कलाकार परिस्थितीत कुठंतरी दबल्या कारणाने तो अशा गोष्टीला वाचा फोडत नव्हता. वाचा फोडायला भीती वाटत होती त्याला. अरे मी काय म्हणतो, भीती वाटण्याची काही गरजच नाही. आम्ही कुणाला मारून कुणावर जबरदस्ती करून आम्ही काही मागत नाही. आम्ही सरकार दरबारी मागतो आहोत. सरकार आमचं ऐकतो आहे की नाही हे आम्हाला फक्त बघायचं आहे. पण हे कलाकार फक्त त्या चौकटीत राहिल्यामुळे दशावतारातला माझा कलाकार दशावतारात झोकून देतो, आजूबाजूचं काही बघत नाही, त्याच्यामुळे त्यांना ते माहीत नाही. आणि म्हणून आता तुम्हाला सांगण्याचा दुसरा महत्त्वाचा उद्देश की आम्ही धडपड केली. आताही आमचा एक बहुउद्देशीय संघ दशावताराचा निर्माण झाला आहे. बाळू कोचरेकर माननीय अध्यक्ष आहेत त्या गोष्टीचे, मी सल्लागार आहे, शेणई आहेत, बाबा मयेकर आहेत, मोरेश्वर सावंत, आम्ही सगळे कलाकार आहोत, पप्पू नानोसकर, दादाराणे कोनसकर, असे अनेक कलाकार, सगळेच कलाकार आम्ही त्या संघामध्ये आहोत. फक्त झालेलं काय आता बघा, आमची नाटकं सुरू झाली. नाटकं सुरू झाल्यानंतर आम्ही नाटकात रात्री नाटक, दिवसाचा आमचा संसार, त्याच्यामुळे बाहेर बघायला कलाकाराला वेळच नाही. बाहेरच्या जगात आता आमच्याकडे एक असा कलाकार होता की त्याचं आता मानधन सुरू करायचं आहे. त्याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आदरणीय त्या दिवशी आमचे हे अध्यक्ष आलेले, त्यांच्याशी मी हा विषय कोचरेकरांचे विषय बोललो. तर त्यांना माहिती नाही की आपल्याला काय कागदपत्र पाहिजेत, कुठले डॉक्युमेंट पाहिजेत, ते त्यांना माहीत नाही. म्हणजे एवढा कलाकार मागासलेला राहिला. दशावतारात प्रगती त्याने केली, पुराणाचं वाचन केलं, पुराणाचा अभ्यास केला, पण सरकार दरबाराचा त्याने अभ्यास केलेला नाही. आता सामान्य माणूस जर आपल्या ग्रामपंचायतमध्ये दाखला मागायला गेला ना तर तो मागे पुढे करतो सरपंचांसमोर. अरे आपण त्यांना निवडून दिलेला आहे, त्याचा अधिकार, आपला अधिकार आहे ना मागून घ्यायचा, तो घाबरतो. असं हे झालेलं आहे. त्याच्यामुळे सांस्कृतिक कार्यालयात ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी आम्ही जर पाहिलं तर अनेक योजना आहेत. दशावतार कलाकार, दशावतार म्हणजे लोककलेसाठी अनेक योजना आहेत. सरकार मायबापाने काय केलं नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही. सरकार मायबाप नक्कीच अनेक गोष्टी करतायत आमच्यासाठी, अनेक पुरस्कार आहेत, अनेक मार्ग आहेत दशावतारासाठी, लोककलेसाठी अनेक, पण ते आम्हाला माहीत नाही. आणि त्याच्यासाठी तिथे जाण्यासाठी ज्यावेळी आम्ही जातो त्यावेळी परिस्थितीत अडकलेले असतो. मग तिथपर्यंत पोचण्याचा आता एकमेव मार्ग म्हणजे स्वतः कलाकार. आता कलाकारांना जागं व्हायचं आहे, कलाकारांना विचार करायचा. काहीमध्ये असं वादळ निघालं की मालक, चालक, कलाकार, मालकांची वेगळी संघटना झाली, कलाकारांची वेगळी संघटना नाही. तसं काही झालेलं नाही. मालक चालक आपल्या न्यायासाठी झगडत आहेत आणि कलाकार आम्ही आमच्या न्यायासाठी झगडतो आहोत. त्याच्यात आमचा दुवा नाही. आणि सर मला तुम्ही सांगा, दशावतार हा एक रथ आहे, 2 चाकं आहेत, एक मालक आणि दुसरा कलाकार. समजा कलाकाराचं एक चाक काढलं तर तो रथ चालेल का? नाही. कलाकाराचं लावलं, मालकाचं काढलं, चालेल का? नाही चालणार. म्हणजे ते चालवण्यासाठी या दोघांची गरज आहे. दुसरी गोष्ट, आम्ही वाद कुणाबरोबर करणार? ज्या कंपनीत मला काम करायचं आहे, ज्या मंडळात मला काम करायचं, त्या मालकाशी माझा वाद असू शकतो. मग मी जर वाद केला, मी भांडण केलं तर तो मालक मला त्या दृष्टीनं पाहिल का? नाही.
आणि कला सादर करता येईल का? ज्यावेळी आम्ही रंगमंचाच्या बाहेर असतो, आता समजा आता ग्रुपला 20 माणसं आहेत, कोणाच्या ग्रुपला 20 असतात, कोणाच्या 18 असतात, कोणाच्या 15 असतात, अशी आमच्या ग्रुपची माणसं असतात. यात आमच्यात एकोपा पाहिजे, एकी पाहिजे, आणि ती एकी आपल्या मालकानं पाहिजे. आमचा नायक कोण? मालक. कलाकारांचा नायक मालक. मग संघटना म्हणा किंवा सरकार दरबार जी भांडण करायची आहेत ना, ती मालक आणि कलाकार दोघांनी करायची आहेत. खरंच खूप सुंदर, म्हणजे मालकांचं योगदान सुद्धा खूप हां, महत्त्वाचंच आहे, महत्त्वाचंच आहे जेवढं कलाकारांचं आहे. आणि या अनुषंगाने आपण खूप सुंदर स्पष्टीकरण दिलात की आपण सल्लागार, म्हणजे बहुउद्देशीय संघाचे सल्लागार म्हणून आपण काम करता आहात. खरंच दशावताराचा प्रवास उलगडताना आपलं वैयक्तिक आयुष्य, त्यामध्ये आलेले चढउतार, दशावताराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, ह्या सगळ्या गोष्टी जाणल्यानंतर मी शेवटचा आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही कोणता संदेश या कलाकारांना द्याल? संदेश म्हणजे माझी कला आणि माझा कलाकार हा जिवंत राहायला हवा. संदेश कलाकारांसाठी वेगळा आहे आणि इतरांसाठी वेगळा. कलाकाराने काम करताना स्वतःला झोकून द्यावं. कलाकार हा कलाकार आहे, तिथं व्यक्ती उपयोग नाही. मी आता माझ्या जीवनातलं पहिलं तुम्हाला सांगितलं, मी माझ्या जीवनात काय केलं ते तुम्हाला सगळ्या कलाकारांना, रसिकांपर्यंत ते पोचलेलं आहे. फक्त कलाकारांनी निष्ठा ठेवायला हवी. जी भूमिका मी करतो ती भूमिका लहान आहे, त्या भूमिकेत काही तथ्य नाही असं म्हणू नका. कारण ज्या भूमिका आम्ही करतो ते त्या नाटकातल्या भूमिका असतात. मग तो एक प्रवेश असू दे, नाहीतर 10 प्रवेश असू दे, तो एक प्रवेशसुद्धा अति महत्त्वाचा आहे. तो प्रवेश करताना प्रेक्षकांना म्हटलं पाहिजे की या कलाकाराला 4 प्रवेश हवे होते. मग तुमची निष्ठा जर तशी असली ना, तर तुम्ही त्या भूमिकेशी आणि त्या कलेशी निगडीत राहणार आहात आणि तुम्हाला तिथून हलवणारा दुसरा कोणी नाही. कारण प्रेक्षक ज्यावेळी तुम्हाला डोक्यावर घेतो त्यावेळी तिथून खाली काढणारा दुसरा कुणीही नसतो. प्रेक्षक मोठा आहे आणि तुमची कला जर चांगली असेल, तुम्ही जर व्यवस्थित सादरीकरण केलं असेल, त्या भूमिकेचा जर तुम्ही अभ्यास करून ती भूमिका केली असेल, तर रसिक मायबाप तुम्हाला कधीही खाली ठेवणार नाही. हाच माझा संदेश आहे. आणि दुसरा एक संदेश म्हणजे माझ्या कलाकारांसाठी आणि इतरांसाठी, म्हणजे आमचे जे प्रतिनिधी आहेत, आज आमच्या महाराष्ट्राचे जे लोकनेते आहेत, त्यांना मी एक आवर्जून अशी एक कळकळीची विनंती करतो की माझा दशावतारी कलाकार तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. कारण तो कलाकार तुमच्या गेटवर आल्यानंतर त्याला अडवलं जातं, त्याला नाव विचारलं जातं, तो दशावतार म्हणून सांगतो, त्याला कुणी तिथं ओळखत नाही. तेव्हा माझ्या कोकणच्या प्रतिनिधींना एक नम्र विनंती आहे, कुठलाही दशावतारी कलाकार तुम्हाला भेटण्यासाठी जर येत असेल तर त्यांना भेटायला द्या, त्यांच्या समस्या तुम्ही जाणून घ्या. कारण आम्ही अनेक संस्थेच्या मार्फत अनेक लोकप्रतिनिधीशी बोललो, भेटलो, अनेकांनी आम्हाला आश्वासन दिली, पण अजून कोणी पूर्ण केलेली नाहीत. आणि राणेसाहेबांपर्यंत आमची टीम पूर्ण गेलेली आहे. राणेसाहेबांनी आम्हाला आवर्जून सांगितलेलं आहे की काही प्रश्न तुमचे असतील ते प्रश्न सोडवले तर मला आशा आहे. कारण या माझ्या कोकणातला जो माणूस आहे, माझ्या कोकणातला जो वाघ आहे, माझ्या कोकणातला जो प्रतिनिधी आहे, तो माझ्या कोकणाच्या विकासाचा विचार करणार आहे. आणि त्याच कोकणात हे माझं दशावतार आहे. अर्थात सर्व प्रतिनिधींना, सर्व माझ्या कार्यकर्त्यांना एक कळकळीची विनंती, तुम्ही लोककलेकडे लक्ष द्या. लोककला जी आहे ती जिवंत राहायला हवी, तर कलाकार जिवंत राहणं गरजेचं आहे. तेव्हा माझा गरीब कलाकार, अज्ञान कलाकार, त्याचं जर कुठं चुकलं असेल तर तुम्ही सावरून घ्या, त्या कलाकाराला प्राधान्य द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद काका, आपण पोटतिडकीने बोलता आहात आणि हा कार्यक्रम आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहात. त्यामुळे निश्चितच आपल्या भावना, आपण जे मनोगत व्यक्त केलात ते सामान्यांपर्यंतपासून अगदी ज्याला आपण लोकप्रतिनिधी म्हणतो तिथपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करू. सर, त्याचबरोबर वेळेचं बंधन आहे. वेळ ही आपल्याला महत्त्वाची आहे. कारण वेळेवर जो बोलत नाही त्याला प्रगतीकडे जाता येत नाही. तरी बऱ्याचशा गोष्टी आमच्या राहिल्यात, पुढच्या व्यवहारात आपण बोलू शकतो. फक्त चुकून माझ्या कलाकारात मी बोलत असताना कुणाचं नाव राहिलं असेल, सगळे मला ज्यानं मार्गदर्शन केलं, ज्याने मला हात दिला, ज्याने मला रंग लावला, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. याच गोष्टीसाठी तुम्ही माझे सगळे गुरु आहात. तेव्हा चुकून जर कुणाचं नाव राहिलं असेल तर मला क्षमा करा, एवढंच सांगणं. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, मनसोक्त आमच्याशी गप्पा मारलात, अनेक विषयांवर आपल्याशी विचारमंथन करता आलं. वाद संवाद हे होतच राहणार. तरी आपण आशा बाळगूया आणि येणारा भविष्यकाळ हा निश्चितच आमच्या दशावतारी कलावंतांसाठी निश्चित आनंददायी असेल अशी आशा व्यक्त करूया आणि या ठिकाणी निरोप घेऊया. धन्यवाद.
ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटण आणि बेल चिन्हावर क्लिक करा.